शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील महिला दूध संस्थेच्या वादाला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन वळण मिळालंय. काहींनी अपात्र महिला संचालकांना पुढे करून संस्थेला बदनाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच लक्ष्मण चौगुले यांनी कुरुंदवाड पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात चौगुले यांनी म्हटले की संचालक मंडळाच्या बैठकींना सतत गैरहजर राहिल्यानं संबंधित 3 महिला संचालिका ऑगस्ट 2025 मध्ये अपात्र ठरल्या. तशी नोटीसही त्यावेळी त्यांना दिली असून 9 महिन्यात त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुका जाहीर होताच या प्रकरणाला राजकीय रंग देत 6 संचालकांनी दिलेला ठराव बदलण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संस्थेच्या सचिवाला विनायक नरोटे, दत्ता कोकणे व शिरीष कागले यांनी दमदाटी करून दप्तरात मागणी करून संस्थेला टाळं ठोकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सचिवानं त्यांच्या मागणीनुसार दप्तर दिलं असून अशी हुकुमशाही करणाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी आहे. त्यावर 5 संचालकांच्या सह्या. दरम्यान याबाबत लक्ष्मण चौगुले बोलताना म्हणाले की 6 संचालकांपैकी 5 जणांची तक्रार अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या. एका संचालिकेने नातेसंबंधामुळे सही केली नसली तरी त्या संस्थेच्या भूमिकेशी सहमत आहेत. 2 महिला संचालकांवर दबाव टाकण्यात आला, मात्र त्या संस्थेच्या भूमिकेला पाठिंबा आहे असं लक्ष्मण चौगुले यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. मजरेवाडी महिला दूध संस्थेच्या गोकुळच्या ठरावासंदर्भात झालेली तक्रार ही तक्रार पूर्णपणे खोटारडेपणाचा आहे. जे तक्रार काही अपात्र संचालक, यापूर्वी अपात्र झालेले संचालक त्यांनी तक्रार घेऊन मजरेवाडी महिला दूध संस्थेच्या दारासमोर येऊन कुलूप घालण्याचा प्रयत्न करत होते. त्याला गावच्या लोकांनी प्रतिकार करून विरोध केला आणि पोलिसांनी वेळेत हजर राहून त्या होणाऱ्या मारामारी किंवा काय जी घडणार होती ती टाळण्यात आलेला आहे. तर ही अपात्र 3 संचालक आणि त्यांची जी मिस्टर वगैरे दोघं 3 आहेत त्यांनी वेळोवेळी राजकीय हेतू पुरस्कार आणि काँग्रेसचे असल्यामुळं आम्ही राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आम्ही मंडळी आणि 1, 2, 3 संस्था यड्रावकरांच्या आधिपत्याखाली आम्ही स्थापन केले असल्यामुळं आम्ही त्या गटाच्या मार्फत किंवा त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी आम्ही ठराव आमच्या मंडळी विमल लक्ष्मण चौगुले यांच्या नावावर ठराव करून केलेला आहे. ते पूर्ण बहुमतानंच ठराव केलेला आहे. त्या विरोधात कसलीही तक्रार असेल तर त्यांनी संबंधित खात्याकडे करण्यास हरकत नाही. पण दमदाटी करण्याचा प्रयत्न करून प्रोसिडिंग फाडून टाकतो, कुलूप घालतो असं काही मंडळींनी षडयंत्र करून संस्थेसमोर येऊन गोंधळ घातला आणि त्या वेळेत पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य करून ते सगळं हाणून पाडून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते अपात्र जे संचालक आहेत त्यांच्या विरोधात आणि जे अपात्र संचालकाची त्यांची संबंधित आहेत त्यांना आम्ही कायदेशीरदृष्ट्या त्यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडं सुपूर्द केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्याच्यासाठी कुरुंदवाड पोलीस स्टेशनने आम्हाला नोटिसा बी काढलेल्या आहेत आणि आता ते बेकायदेशीर ज्यांनी कामं करतात आणि गुंडगिरी करणार आहेत त्यांच्यावर योग्य पोलीस स्टेशननं योग्य कारवाई करावं असं एवढं बोलून मी